नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या जर्नीच्या शेवटच्या टप्प्याला आणि आता आपण जात आहोत काशीद, रेवदंडा आणि मुरुड जंजिरा बीच आणि मुरुड जंजिरा फोर्टला. तर आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत आहात, हे एकदम निसर्गरम्य असं वातावरण दिसत आहे स्क्रीनवर. नारळाचे झाडं वगैरे. हे आहे रेवदंडा. आपण ज्यावेळेस किहीमहून काशीद बीचला जातो त्यावेळेस रस्त्यामध्ये आपल्याला रेवस आणि रेवदंडा हे 2 गावे लागतात आणि तिथले बीचेस पण खूप सुंदर आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय शांत, सुंदर असं हे गाव आहे रेवदंडा. इथली बीचही तशी खूप सुंदर आहे आणि रस्ते वगैरे पण व्यवस्थित आहेत आणि लोकं तर त्याहूनही खूप छान आहेत. खूप हेल्पफुल लोकं आहेत, खूप मदत करतात आणि शांत आहेत आणि तिथे विशेष म्हणजे रामदास स्वामींचा मठही आहे. आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तो मठ काही दिवसांसाठी बंद होता, त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. पण तुम्ही ही संधी मिस करू नका. आणि एकदा तुम्ही गावात एंट्री केली रेवदंडाला, की रेवदंडा बीच तिथनं जवळच आहे. एक 500 ते 600 मीटरवरच आहे. कोणीही तुम्हाला सहज सांगतं, की तिथपर्यंत कसं जायचं आहे. सो आम्हीही रस्त्यात रेवदंडा असल्यामुळे रेवदंडा बीचवर जाण्याचा आनंद लुटला. रेवदंडा बीच ही ॲक्च्युली मंडे टू फ्रायडेमध्ये जास्त तिथे गर्दी नसते. नसल्यातच जमा असते. पण सॅटर्डे, संडे आणि फ्रायडे इव्हिनिंगपासनं तिथे खूप गर्दी जमा व्हायला लागते. कारण काशीद आणि किहीम, अलिबाग सारख्या बीचेसमध्ये हे रेवदंडा गाव येतं. त्यामुळे इथे लोकांना सहजरित्या रेवदंडा बीचला व्हिजिट करता येते आणि त्यातल्या त्यात याच बीचला लागून एक रेवदंडा फोर्ट म्हणून पण आहे. तोही खूप उत्तम फोर्ट आहे. मी असं ऐकलं की काही मूव्हीजच्या शूटिंग त्या फोर्टला झालेल्या आहेत. तर त्यामुळे इथे तो फोर्ट आहे. आता जी मी शूटिंग करत आहे त्याच्या एक्झॅक्ट लेफ्ट हँड साईडला तो फोर्ट आहे आणि त्या फोर्टला जाण्यासाठी तुम्हाला काही जास्त त्रास होत नाही. बीचवरूनच तुम्ही पण जाऊ शकता. छोटा पण खूप छान आणि मस्त फोर्ट आहे. सो तुम्हीही त्या गोष्टीचा आनंद घ्या. तर मित्रांनो, रेवदंडा ब्रिजचा आपण आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो ते म्हणजे काशीद बीचसाठी. काशीद बीच रेवदंड्याहून खूप जवळ आहे आणि रस्तेही खूप छान आहेत रेवदंडा ते काशीद बीचसाठी. दिवसा जितका शक्य होईल तितका प्रवास तुम्ही करावा अशी माझं एक तुम्हाला सजेशन आहे. कारण थोडा जंगल एरिया लागतो काशीद बीचला जाताना. सो दिवसाच कंप्लीट केलेलं बरं. ही आहे काशीद बीच. काशीद बीच ही पण व्हाईट सँड बीच आहे. खूप तिथे पर्यटक असतात. मुंबई, पुण्याहून आलेले आणि ह्या बीचचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही जी रेती असते, ही ज्यावेळेस पाणी आपल्या पायाच्या खालून जातं त्यावेळेस ही रेती आपल्या पायाखालून ऑटोमॅटिकली खसकते. सो खोल समुद्रात न जाण्याचाच मी तुम्हाला सल्ला देईन. तिथे कोस्ट गार्डही असतात तुम्हाला वॉर्न करण्यासाठी. सो खोल समुद्रात प्लीज जाण्याचा ट्राय करू नका. इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण तुम्हाला करता येतात, ज्या आपण किहीमला बघितल्या त्या. पण आधीच तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं की किती पैशांमध्ये तुम्हाला किती राईड, कशा राईड मिळणार आहेत ते. थोडं हॉर्स रायडिंग करून मग आम्ही पुढच्या दिशेने वाटचाल केली. पुढे आम्ही व्हिजिट केली ते म्हणजे मुरुड जंजिरा फोर्ट आणि मुरुड बीच. सो निघूया आपण आता मुरुड जंजिरासाठी. तर हे आहे मुरुड बीच. इथेच तुम्हाला मुरुड जंजिराला जाण्यासाठी जेट्टी असतात आणि त्या जेट्टीचं जे तिकीट असतं ते इथेच तुम्हाला काढून मिळतं. तिथे एक छोटी कॅबिन असते. आय थिंक 80 to 90 रुपीज पर पर्सनप्रमाणे तुम्हाला जेट्टीचं तिकीट असतं. दर 45 मिनिटाला एक जेटी तिथे मुरुड जंजिऱ्याला जाते आणि मुरुड जंजिऱ्यावरनं किनाऱ्यावर येते प्रवाशांना घ्यायला. सो खूप मोठ्या-मोठ्या जेटीज असतात. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. पाणी इथे खूप आहे आणि इथे भरती-ओहोटी खूप असते. त्याचप्रमाणे हवेचा वेगही जास्त असतो त्यामुळे थोडा लाटांना उधाण पण आलेलं असतं. त्यातल्या त्यात
ह्या समुद्रामध्ये तुम्हाला डॉल्फिन्सही बघायला मिळतात. सो तुम्ही ज्यावेळेस व्हिजिट कराल मुरुड जंजिराला, त्यावेळेस तुमचं लक्ष पाण्याकडे असू द्या. एखाद्या वेळेस डॉल्फिन्स वगैरे तिथे येत असतात. हा बघू शकता तुम्ही मुरुड जंजिरा फोर्ट. इथे आता आपण जेट्टीने जात आहोत. तिथे गेल्यानंतर ज्या मोठ्या जेट्टीज आहेत, त्या तुम्हाला छोट्या जेट्टीजमध्ये उतरवतात, ज्या दरवाजाला लागून असतात किल्ल्याच्या. कारण दरवाजाला लागून फक्त 1.5 माणूस एवढीच पाण्याची खोली आहे आणि खाली खूप प्रमाणामध्ये तिथे खडकं किंवा दगडं आहेत खाली. त्यामुळे जे बोट वगैरेला डॅमेज होऊ नये म्हणून ते लोकं तुम्हाला छोट्या-छोट्या बोटीजमधून तुम्हाला तिथे जावं लागतं स्ट्रेसवर बोटच्या. तर त्यामुळे ती एक काळजी घ्या. पूर्ण चारही बाजूला हा किल्ला जो आहे तो पाण्याने वेढलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की किनाऱ्याला आल्यानंतर या अशा छोट्या बोटमध्ये तुम्हाला तिथे ते उतरवतात आणि तिथनं मग तुम्हाला आत जावं लागतं. आत पण तुम्हाला जंजिराच्या फोर्ट फिरण्यासाठी तुम्हाला तिकीट हे अलोकेट केलेले असतात. 20 ते 25, ₹35 तिकीट समथिंग काहीतरी तिथे चार्ज असतो. त्यातल्या त्यात तुम्हाला फक्त 45 मिनिटाचा टाईम हा देण्यात येतो फिरण्यासाठी. जर तुम्ही 45 मिनिटात जी बोट तुम्हाला ती सोडते, फॉर एक्झाम्पल तुमच्या बोटीचं नाव जर समथिंग काहीतरी असेल XYZ आणि तीच बोट तुम्हाला परत किनाऱ्यावर घेऊन येत असते. जर तुम्ही 45 मिनिटाच्या आत जर वापस आले नाहीत बोटीत जाण्यासाठी, तर ती बोट तुम्हाला घेऊन जाणार नाही आणि दुसऱ्या बोटवाले तुम्हाला बसवणार नाही. असं जनरली ते म्हणतात, पण मला नाही वाटत तसं असतं. पण शक्य होईल तर 45 मिनिट्समध्येच तुम्ही हा किल्ला पूर्ण फिरू शकता. आतमध्ये खूप बघण्यासारखं आहे आणि तुम्ही बघू शकतात की किल्ल्याचं बांधकाम एकदम दणकट आहे. फक्त पाण्याच्या लाटेमुळे किंवा पाण्याच्या तडाख्यामुळेच फक्त थोडी दगडांची झीज झालेली आपल्याला दिसते. तर इथे तुम्ही बघू शकता आत खूप पडझड झालेली आहे या किल्ल्यामध्ये. बऱ्यापैकी हा किल्ला खूप मोठा आहे आणि चारही बाजूने पाणी असल्यामुळे इथे वाऱ्याचा वेग खूप असतो. तुम्ही बघू शकता तोफ किती दणकट आणि मजबूत आणि बलाढ्य अशा तोफ आहेत. जेणेकरून जर शत्रूने चारही बाजूने वेढा जरी घातला, तरीसुद्धा त्या काळात जिंकणं सोपं होतं हा किल्ला. आणि तुम्ही बघू शकता आतून पण बांधकाम खूप मजबूत आहे. या ठिकाणी 2 गोड्या पाण्याचे तलावही आहेत. तुम्ही बघू शकता आणि 45 मिनिटात पूर्ण न होणारा हा किल्ला मला असा वाटतो. पण जितकं शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही हा किल्ला पूर्ण फिरून घ्यायचा आणि जिथून तुम्हाला आतमध्ये एंट्री असते, तिथे तुम्ही येऊन बसायचं आहे. जेणेकरून तुम्हाला वापस किनाऱ्यावर घेऊन जाणं सोपं होतं. किनाऱ्यावर वापस जाताना मात्र खूप आमची धावपळ झाली कारण आमच्या एका मोठ्या बोटमध्येच त्यांनी जवळ-जवळ 100 ते 150 लोकं बसवले होते आणि त्या लोडमुळे ज्या लाटा होत्या त्या तर ऑलरेडी खूप त्यांना उधाण आलेलंच होतं आणि त्या बोटीच्या वजनामुळे बोट अक्षरशः हलत होती. आतलं पाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. समुद्राचं पाणी आतमध्ये येत होतं. लोकं खूप घाबरलेले होते. जे मिळेल ते आम्ही धरून उभे होतो. आणि एक वेळ तर असं वाटलं, की बोट आपली पलटी होते की काय? पण अ, नशिबाने आम्ही किनाऱ्यावर सुखरूप पोहोचलो आणि आम्ही तो एक तो खूप छान अनुभव आम्ही घेतला आणि मग पुढे तुम्ही बघू शकता, की अ, ही ट्रिप झाल्यानंतर आम्ही फायनली ज्यावेळेस आम्ही रिटर्न येत होतो गावी, तर आम्हाला लोणावळ्याला मॅप्रो गार्डन हे दिसलं आणि तिथेही आम्ही व्हिजिट केली. तिथली जी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम होती, ती खूप छान होती. तुम्हीही एकदा व्हिजिट करा मॅप्रो गार्डन लोणावळ्याला आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा आस्वाद घ्या आणि खूप छान गार्डन आहे. तिथे तुम्ही स्ट्रॉबेरी चॉकलेट, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम वगैरेचे खूप चांगले तिथे उत्पादनं आहेत त्यांचे. त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. जसं महाबळेश्वरला आहे तसंच तिथेही आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. थँक यू. तर मित्रांनो, ही होती आपली 5 ते 6 दिवसांची जर्नी जी आपण पुण्याहून किहीम, अलिबाग, मांडवा, गेटवे ऑफ इंडिया, काशी, रेवदंडा, मुरुड जंजिरा बीच आणि मुरुड जंजिरा फोर्ट ही अशी आपण केली आणि येताना आपण मॅप्रो गार्डनही केलं. सो ही 5-6 दिवसांची आपली ट्रिप होती जी सक्सेसफुली डन झालेली आहे आणि आता पुन्हा आपण जिथे व्हिजिट केली
तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. सो तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.